नमस्कार मंडळी, मी गुरु पातळे. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजतर्फे आज आमच्या शाळेत शिकवत असलेल्या सहशिक्षिका सौ निकिता निलेश ठाकूर यांना आज आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतोय. चला तर हा सोहळा पाहूया. कधीतरी आपण पाहू दर्शक म्हणून घ्या कधीतरी. वेलकम सर. मॅडम आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा यावर्षीचा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आणि ज्यांना यावर्षी ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. ज्यांनी बालकांच्या विश्वात राहून बालकांना आकार दिला. शिक्षण सेवेबरोबरच ज्यांनी शिक्षकांचं सामाजिक संघटन उभारलं, विशेषतः महिलांसाठी संघटन नेतृत्व उभं केलं आणि जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षापर्यंत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची आलेख उंचावत ठेवला, त्या समाजसेविका शिक्षक व्यक्तिमत्व असलेल्या निकिता निलेश ठाकूर यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ही चित्रफित. सन 2004 साली GED शिक्षण पूर्ण केल्यानंतर निकिता निलेश ठाकूर यांनी शिरगाव हायस्कूलमध्ये ज्ञानदानाचे काम सुरू केले. त्यानंतर 2009 ते 2023 अशा 14 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत जिल्हा परिषद शाळा सातारा कासवल येथे अध्यापनासोबतच विविध उपक्रमांतून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या झटत राहिल्या. सन 2023 मध्ये बदली होऊन जिल्हा परिषद शाळा कासाडे तांबळवाडी येथे रुजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या पूर्ण सेवेमध्ये निकिता यांनी मुलांच्या अध्ययन विकासासोबतच त्यांच्यातील कला कौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, शेतीविषयक जागृती, संस्कृतीची जपणूक या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. स्पर्धा परीक्षा, कला क्रीडा महोत्सव, दांडी होणा यासारख्या उपक्रमांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी मुद्रा उमटवली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मनापासून रमणाऱ्या मत्सल हृदयाच्या उपक्रमशील शिक्षिका असणाऱ्या निकिता ठाकूर घडाडीच्या नेत्या सुद्धा आहेत. सन 2021 मध्ये महाराष्ट्र शिक्षक समितीच्या महिला आघाडी कणकवलीच्या अध्यक्षपदाची धुरा निकिता यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि कणकवली तालुक्यातील सर्व समिती पायी महिला आघाडी एक संघ ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सन 2022 मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची महिला जिल्हा आघाडी स्थापन झाली आणि त्याचे जिल्हाध्यक्षपद निकिता ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आले. गेली 3 वर्ष आंदोलने, संप, मोर्चा यांच्यासोबतच श्रावण मेळा, महिला दिन, विविध सामाजिक संस्थांना सहकार्य अशा विविधांगी उपक्रमांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीचा ट्रक जसा उमटवण्यात निकिता ठाकूर यशस्वी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी धडपडणाऱ्या समर्पित शिक्षिका ही त्यांची ओळख आहेच. त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवर एक उत्तम संघटक म्हणूनही त्यांच्या कार्याची आवर्जून दखल घ्यावी लागेल. शैक्षणिक सामाजिक कामासोबतच साहित्याचे आवड असणाऱ्या आणि अलीकडेच कोकण मराठी साहित्य परिषद या साहित्य सेवेला वाहून घेतलेल्या संस्थेमध्ये निकिता ठाकूर या कृतीशील सहभागी आहेत. निकिता ठाकूर यांचा विविध क्षेत्रातील हा प्रभावशाली वावर आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणूनच आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजचा ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना दिला जातोय त्या निकिता निलेश ठाकूर यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारावा. मी जिल्हा पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष उमेशजी तोरसकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा सन्मान देण्यात यावा. शिक्षकांचं संघटन उभं करणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षक समितीच्या या जिल्हाध्यक्षा आदरणीय निकिता निलेश ठाकूर, त्यांच्यासोबत आदरणीय निलेश ठाकूर सर या उभयतांचाही सन्मान करत राहणार. दोघांच्याच कर्तृत्वातून सामाजिक आणि शैक्षणिक वाटचाल त्या ठिकाणी झालेली आहे. निकिता निलेश ठाकूर यांच्या शैक्षणिक संघटनात्मक कार्याला हार्दिक शुभेच्छा. याच दरम्यान आदरणीय पोलीस निरीक्षक कणकवलीचे मारुती जगताप साहेब,